नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर शंभू सोनवणे सर. नमस्कार सर. सीनियर इंजिनियर म्हणण्याची अर्थातच 2-3 फार महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे त्यांचा असलेला या क्षेत्रातला अनुभव. फक्त 33 वर्षांचा अनुभव त्यांना या क्षेत्रातला आहे. त्यामुळे खरं तर मला असं वाटतं कुठली व्यक्ती अखंडित अविरतपणे एखाद्या क्षेत्रात इतकी वर्ष काम करत असेल, तर माझ्या ते ऑलमोस्ट त्यांना त्यातल्या सगळ्या खाचाखोचा बारकाई सगळ्या कळलेल्या असतात. त्यामुळं आपण त्यांच्याकडनं घेण्यासारखं बरंच आहे, ऐकण्यासारखं बरंच आहे या इंटरव्ह्यूमध्ये. दुसरं सीनियर असण्याचं दुसरं एक कारण म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो, की हे क्षेत्र खूप वास्ट आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग याच्यामध्ये करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत आणि अर्थातच 33 वर्षाचा अनुभव असल्यामुळे आणि 1000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केल्यामुळं त्यांनी रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इन्स्टिट्यूशनल अशा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम केलंय. त्यामुळे त्याही दृष्टीनं अनुभव समृद्ध ते आहेत. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण नेहमी म्हणतो, की सिव्हिल इंजिनिअर हा घर बांधत असतो, वास्तू बांधत असतो. पण मला असं वाटतं, की घर, वास्तू बांधण्यासोबत तो समाज बांधत असतो आणि त्या समाज उभारणीमध्ये त्यांचं गेल्या अनेक वर्षांपासून काम अविरतपणे चालू आहे आणि त्यांचा याच्यावर ठाम विश्वास आहे, की फक्त खडी, वाळू, वीट, सिमेंटनं ते घर जर बनत असतं, तर ते कुणी बनवलं असतं. पण त्याच्यासाठी मग इंजिनिअर लागला नसता. पण त्याच्यासोबत काही भावना, प्रेम, आपली बुद्धिमत्ता हे सगळं जोडावं लागतं. त्याचप्रमाणे ते समाजातही जोडावं लागतं. तर हा सगळा समाज एकत्र बांधला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांचा हा सगळा प्रवास कसा चालू आहे, त्यांचा या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे, भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे, अशा अनेक मुद्द्यांवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. येस. नमस्कार सर. नमस्कार. जय तर शिवराय. आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. ते म्हणजे अर्थात थोडीशी फ्लॅशबॅकपासून, थोडं इतिहासात जाऊन आणि मला अगदी लहानपणापासून तुम्हाला विचारायचं आहे, की तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा 30 एक वर्षांपूर्वी सिव्हिल इंडस्ट्रीत यावं किंवा तिकडे ॲडमिशन घ्यायचं ठरलं, तर त्याच्यामागचं प्रेरणास्थान कोण होतं? कारण तेव्हा एवढा काही स्कोप येईल या क्षेत्राला असं तेव्हा 30 वर्षांपूर्वी तर नक्कीच वाटलं नव्हतं. नाही. त्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे कसं वळालात? त्याचं प्रेरणास्थान कोण? तर ही सगळी शैक्षणिक वाटचाल आम्हाला ऐकायची आहे आधी. काय सांगाल? जय शिवराय. माझं शिक्षण शालेय शिक्षण म्हणजे 1ली ते 12वी हे नूतन मराठा विद्यालय जळगाव इथून झालेलं आहे. त्यानंतर मग डिप्लोमा इन सिव्हिलला मी वर्ध्याला गेलो. DCRE डिप्लोमा इन सिव्हिल रुरल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकल वर्धा. तर सिव्हिल लाईनीत येण्याचं कारण म्हणजे त्यावेळेस इतकं काही फ्रीडम नव्हतं, की आपण हे क्षेत्र निवडलं पाहिजे, ते क्षेत्र निवडलं पाहिजे. फक्त पोट भरण्यासाठी काय साधन, कुठलं शिक्षण घ्यावं, याच्यासाठी मी सिव्हिल गव्हर्नमेंटला माझा नंबर लागला. कमीत कमी पैशांमध्ये माझं काम झालं. त्यावेळेला डिप्लोमा प्रायव्हेट कॉलेजांमध्ये 60,000-70,000 रुपये फी असायची. माझं काम फक्त ₹1,500, ₹1,800 आणि ₹2,000. हं, हं. त्यामुळे सिव्हिल इंजिनिअरिंगच मी निवडलं. हं. फक्त एक मला माहिती होतं, कुठलंही काम निवडा, पण ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. तिच्यात डिव्होशन आपण टाकलं पाहिजे. तरच ते काम नीट व्यवस्थित होऊ शकतं आणि ते करत असताना स्वतःचा उदरनिर्वाह स्टार्टिंगला करत असताना, त्यानंतर समाजाप्रती आपलं काय कर्तव्य आहे, आपण काय करू शकतो, समाजाला काय देऊ शकतो, याचाही विचार मला त्यावेळेपासून होताच. कारण आमची परिस्थिती म्हणजे खूप हलाखीची होती. माझं पूर्ण शिक्षण हे वडिलांनी पिग्मी कलेक्शनवर केलेलं आहे. त्यामुळे मी सर्व स्तरातले लोकं पाहिलेले आहेत आणि घर बांधत असताना सुद्धा त्याची मी प्रिकॉशन घेतलेली आहे. आणि ज्यावेळेला मला समजायला लागलं, त्यावेळेला मी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्श, यांची पुस्तकं वाचून त्यांनी समाज एकत्र कसा करावा, स्वराज्याची स्थापन करत असताना त्यांनी कुठल्या-कुठल्या धर्मांचे लोकं, कुठल्या-कुठल्या जातींचे लोकं एकत्र करून ज्यावेळेला स्वराज्याची निर्मिती केली, त्यावेळेला सुद्धा पहिला इंजिनिअर त्यांनी लावला, की स्वराज्याची राजधानी जी रायगडावर बांधली गेली, त्या पहिल्या इंजिनिअरचं नाव हिरोजी इंगोलकर. बरोबर. त्या हिरोजी इंगोलकरांकडनं शिकण्यासारखं प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरला आहे, हं. की स्थापत्य त्यावेळेला इंजिनिअरिंग ही डिग्री नव्हती. त्यावेळेला स्थापत्याचा अभ्यास करणारे लोकं होते. तेच बांधायचे. तर छत्रपतींनी त्यांच्यावरती जबाबदारी दिली. ती जबाबदारी त्यांनी चोख पार पाडली. इसवी सन 1674ला माझ्या मते राज्याभिषेक झाला. त्याच्या आधी 2, 3, 4 वर्ष आधी ते किल्ल्याचं काम हिरोजींनी केलं. छत्रपतींनी त्यांना एक वाक्य विचारलं, "तुमची फीस किती द्यायची आम्ही?" त्यावेळेला हिरोजी इंगोलकरांनी जे वाक्य वापरलेलं आहे किंवा जी फी मागितलेली आहे, ती प्रत्येक इंजिनिअरने लक्षात ठेवली पाहिजे, की महाराज तुम्ही कपिलेश्वरला दररोज दर्शनाला जातात रायगडावर, त्या एका पायरीवर माझं नाव पाहिजे. आज इमॅजिन करा, फक्त नाव, हे नाव महत्त्वाचं नाही आहे. आज हिरोजी इंगोलकर आजसुद्धा आपल्याला आठवतात. छत्रपतींचं नाव ज्यावेळेला घेतलं जातं, रायगडाचं जेव्हा नाव घेतलं जातं, तर हिरोजी इंगोलकरांचं नाव पहिले येतं. तर प्रत्येक इंजिनिअरने काम करत असताना हे लक्षात ठेवलं पाहिजे, की आपल्याला सुद्धा कामं करून पैसे सगळेच कमवतात, पण नाव
नेहमी कायम कसं राहील, ते जिवंत कसं राहील, हे प्रत्येक इंजिनियरने आपण विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण कामं केले पाहिजे. वा, क्या बात आहे. तुम्ही सांगितले त्याच्यावरनं मला आठवलं तिथं माझ्या त्या पायरीवर असे लिहिले, सेवेसी तत्पर हिरो जिंदुलकर. त्यामुळं ते पण आहेत आणि त्यांनी जेव्हा बहुतेक महाराजांनी असंही विचारलं, की त्याची तुमची गॅरंटी काय या कामाची दिलेल्या? तर तेव्हा त्यांनी सांगितलं, यावत सूर्यचंद्र जोपर्यंत आकाशात सूर्यचंद्र तारे तोपर्यंत हे माझं बांधकाम असंच राहील. बरोबर. मग तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे नावाला इतकं जपलं पाहिजे आणि इतक्या प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे, हा त्यातला प्रामाणिकपणे महत्त्वाचा काम भाग केलं. आहे. बरोबर. पण तुम्ही तो काळ सांगत होता वेगळा होता. 1500-1800 रुपये आता पर स्क्वेअर फुटाचा रेट झालाय बांधकामाचा. तेवढ्यात तर तुमचं शिक्षण झालं पूर्ण. हो. पण मग शिक्षण झाल्यानंतर जनरली एक असतं, की आपण कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो थोडासा अनुभव घेण्यासाठी. मग तो तुम्ही कुठं घेतलात आणि त्याच्यानंतर जेव्हा स्वतःची कन्सल्टन्सी वैयक्तिकरित्या करायची ठरली, त्यातला पहिला प्रोजेक्ट कुठला होता? तो कसा मिळाला? कुणाच्या रेफरन्सने मिळाला? तो पूर्ण करताना काही अडचणी आल्या का? तर तोही पहिल्या प्रोजेक्टची आठवण. तर परिस्थिती थोडीशी हालाकीची असल्यामुळे मी सेकंड इयर पासूनच कामाला लागलो. हं. तर पहिला प्रोजेक्ट आर्किटेक्ट शिरीष बर्वे, हं. जळगावातले टॉप मोस्ट आर्किटेक्ट होते. तर त्यावेळेला जळगावला आपल्या पोलीस डिपार्टमेंटचं स्विमिंग टँकचं काम होतं. हं, हं. त्यावेळेस मी बिल्डर त्यावेळेला म्हणजे कन्स्ट्रक्शनचे जे मेन हेड होते ते दीपक मगरे सर होते. त्यांना मी म्हटलं, मला फक्त प्रॅक्टिस करू द्या, मला काही पैशांची अपेक्षा नाही, बरोबर. मला फक्त स्वतःला धार लावून घ्यायची आहे. वाह! कारण की एक दगड आणि एक डायमंडचा दगड, हं. दोघांना धार लावत असताना डायमंडवर जेवढे तुम्ही हातोडे मारा, जेवढी त्याला घासाल, तासल. हं. तेवढा तो चमकणार आहे. क्या बात. त्या दृष्टीने मी ते पहिलं काम शिरीष बर्वे आर्किटेक्ट साहेब आणि दीपक मगरे कॉन्ट्रॅक्टर स्विमिंग टँकचं पहिलं काम माझ्या हातून झालं. त्यावेळेला मी तिथे एक आमचे खरे साहेब इंजिनियर होते, त्यांच्या हाताखाली काम केलं आणि तिथून मग माझा प्रोग्रेस चालू झाला. त्यानंतर मग विलासराज हुन साहेबांकडे काम करायला लागलो. जैन इरिगेशन, जैन फर्म तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात त्यांचं काम आहे. तिथे मला काम करण्याची संधी मिळाली प्रायव्हेट, की त्यांचं ओनियन फॅक्टरीचं कामाच्या वेळेला मी तिथे इंजिनियर म्हणून थांबलो. त्याच्यात त्यांचं ओनियन प्लॅन्टच्या कामापासून ते सगळ्या कामांपर्यंत माझी मदत आणि मला प्रॅक्टिस मिळाली. त्यानंतर मग मी इरिगेशन क्षेत्रामध्ये थोडंसं वेगळ्या फील्डमध्येही काम करायचा प्रयत्न केला. त्याच्यात मी अप्पर वर्धा नावाचा प्रोजेक्ट आहे, की ज्या प्रोजेक्टमध्ये माझ्या हाताखाली 18 इंजिनियर काम करायचे आणि मी स्वतः आचारी म्हणून काम करायचो. अशा पद्धतीने आमचं पूर्ण वर्किंग सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत केलं. तिथेही मला घासून घासून मी स्वतःला तयार करण्याचा प्रयत्न केला. वाह! क्या बात. त्याच्यानंतर मग परत जळगावला आलो आणि त्या कामात ठीक आहे, ओके, काही अडचण नाही. इरिगेशनच्या कामासाठी मी काय करू शकतो, लेव्हल्स कशा काढायच्या, डंकी लेव्हल कसा वापरायचा, थेडोलाईट कसा वापरायचा, 100 किलोमीटरवरनं धरणातनं पाणी सोडल्यावर ते शेतकऱ्याच्या शेता बांधापर्यंत कसं जाईल, याचा पूर्ण अनुभव मी तिथनं घेतला. त्यानंतर मी परत जळगाव आलो. जळगावला मी परत सिव्हिल लाईनीमध्ये करिअर. माझ्या लक्षात आलं की आपल्या वडिलांना एक घर करण्यासाठी किती त्रास झाला, किती वेळा त्यांना लोकांनी फसवण्याचा प्रयत्न केला. मग ते एक मनामध्ये गाढ बांधली की मी आजपासून कोणालाही फसवू देणार नाही. मला पैसे नाही मिळाले तरी चालतील, कन्सल्टिंग इंजिनियर म्हणून मी काम चालू केलं. मी कुठलंही गव्हर्नमेंटचं काम घेतलं नाही, फक्त कन्सल्टिंग प्रायव्हेट, की ज्याला 1 BHKला मी बंगले बनवून दिले. त्याच्यानंतर बंगल्यांना तर प्रश्नच नव्हता, ज्यांच्याविषयी पैसे त्यांचे बंगलेही बांधले. हो. तर असं करत 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 स्वतःची फर्म मला उघडून जवळजवळ 20 वर्ष झाले. पहिले 15 वर्ष तुम्ही लोकांसाठीच काम केलं असं पकडा. बरोबर. म्हणजे 33 वर्ष जरी लिगल दिसतात तर ते 35 वर्षाच्या वर झाले, कारण मी सेकंड इयर पासून काम करतात. अगदी बरोबर. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया आपण. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे अर्थातच, आता तुम्ही इतकी वर्ष काम केल्यानंतर यातले तंत्रज्ञान बदलतं तुम्ही बघितलं असेल. यंत्रसामुग्री आली, सॉफ्टवेअर्स आले, पण यातला एक जो मध्य केंद्रस्थानी फॅक्टर होता तो म्हणजे लेबर, जो पूर्वीपणे आणि आजपणे. आता बऱ्याचदा असं बघितलं जातं की यामध्ये अनस्किल्ड लेबर किंवा अकुशल कामगारांचं प्रमाण सुद्धा बरंच आहे, जास्त. आणि अशा लोकांवर काम करणं बऱ्याचदा धोकादायक आहे, कधी दुर्घटना घडत असते. तर मग तुम्ही हे लेबर मॅनेजमेंट आजवर कसं केलं? लेबरना सांगितलं कसं आणि त्यांच्याकडनं काम कसं करून घेतलं? एकदम. हे बघा, कन्स्ट्रक्शन लाईन म्हणजे खूप मोठी लाईन आहे आणि तिच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेबर्स, वेगवेगळ्या प्रकारचे ठेकेदार आणि त्यांच्यावर कंट्रोलिंग पॉवर म्हणजे आम्ही इंजिनियर आणि आम्हाला कंट्रोलिंग करणारा आर्किटेक्ट, की जो बिल्डिंग प्लॅन देतो. इंजिनियरचं सगळ्यात मोठं काम लेबर मॅनेजमेंट. RCC काम वेगळं, बांधकाम काम वेगळं, मार्बल काम वेगळं, इलेक्ट्रिक काम वेगळं. तर याच्यात आपल्याला स्किल्ड माणसं शोधणे म्हणजे खूप कठीण काम असतं. बरोबर. त्यातल्या त्यात मग आम्ही त्याच्यात एक पद्धत केली, ठेकेदार तयार करायचा, की जो स्वतः हुशार असेल आणि तो हुशार असला म्हणजे त्याच्या हाताखालचे कारागीर सुद्धा त्याच पद्धतीने तो शोधेल आणि त्याच पद्धतीने काम करून घेईल. आणि
स्किल्ड ज्याच्यापाशी बुद्धिमत्ता येऊन गेली तर तो लेबर काम कसं काय करेल. सगळ्यात बरोबर, सिंपल गोष्ट आहे की जो मनुष्य हुशार असेल तर तो बिगारी म्हणून कसं काय काम करेल. तर बरोबर. त्यातल्या त्यात बिगारी जरी असला तरी तो निर्व्यसनी कसा असला पाहिजे हं, किंवा त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं आम्हाला की हा नेमका दारू पितो का तंबाखू खातो का बिड्या ओढतो. तर ह्या बरोबर. सगळ्या गोष्टींकडे अभ्यास करून हं, आता चौथ्या मजल्यावर प्लॅस्टर करायचं आहे. आणि एखादी दारू पिणारा जर बिगारी असला त्याला माल तिथपर्यंत पोहोचवायचा असला किंवा तो मिस्त्री असतो तर बरोबर, आम्ही शक्यतो ठेकेदाराला सांगतो की ह्या माणसाला चौथ्या मजल्यावर काम नको करू देऊ. आम्ही जाळ्या वगैरे लावतो. बरोबर, आजकाल प्रिकॉशन घ्यावीच लागते सगळ्यांची. बरोबर. त्यातल्या त्यात विमेही काढावे लागतात. हे करावं लागतं. पण आपण कन्स्ट्रक्शन लाईन ही अशी आहे की ज्यात सर्वच हुशार भेटतील असं नाही. असं नाही. बरोबर. दुसरं रेसिडेन्शियलमध्ये काम करताना बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, की कस्टमरचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट थोडं कमी आहे. एवढ्याच बजेटमध्ये करून द्या. बरोबर. आणि एक इंजिनिअर म्हणून तुम्ही म्हटलात तसं कायम तुम्हाला वाटत असतं, की दर्जेदार बांधकाम करावं. तर अशा वेळेला मग क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? एकदम सिंपल गोष्ट आहे. 4 रूम नका बांधू. पण 2 किंवा 3च रूम बांधा, पण क्वालिटी मटेरियल. उदाहरणार्थ स्टीलमध्ये आम्ही प्रिफर करतो राजुरी आणि आयकॉन. कारण की हे हं, 2 स्टील असे आहेत की यांना मरण नाही आहे. मजबूती आहे, त्यांची गॅरंटी आहे, ISI आहे. त्याच्यानंतर विटांसाठी आम्ही चिमणी भट्टीचीच वीट वापरतो. हं. तर कस्टमरला आमचं सांगणं एक असतं, RCC बांधकाम प्लॅस्टरला एक पक्का खर्च आहे, की समजा ₹800 स्क्वेअर फीट तर 800च राहील. पण चेंज कशात होईल? तुमचे फिनिशिंग आयटम्स. उदाहरणार्थ एक ॲल्युमिनियमची खिडकी पकडली तर ती 160 पासून ते ₹860 पर्यंत जाते. तर मग अशा वेळेला तुम्ही 160 च्या ऐवजी 170 ची वापरा. किंवा ग्रेनाइट ₹60 पासून चालू होतो तर तो 2060 पर्यंत आहे. तर ते आम्ही एस्टिमेट कव्हर करू शकतो ते कशात? फिनिशिंग आयटममध्ये. बिल्डिंगच्या ह्याच्यात आम्ही कधीही चेंज करू शकत नाही. बरोबर. कारण की तो फिक्स आहे. ती स्टील लागणार आहे ते लागणारच आहे. जे विटा लागणार आहे ते लागणारच आहे. हं, आणि जे सिमेंट लागणार आहे ते लागणारच आहे. त्याच्यात कुठेही कमी होऊ शकत नाही. बरोबर. दुसरं आपण इंडस्ट्रियलमध्ये पण काम केलेलं आहे. तर इंडस्ट्रियल काम करताना रेसिडेन्शियलपेक्षा किंवा कमर्शियलपेक्षा वेगळी काय खबरदारी घ्यावी लागते? काय तांत्रिकदृष्ट्या काय अजून बघावं लागतं? ॲक्चुअलमध्ये पाहायला गेलं तर आता इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये इतकं सोपं झालेलं आहे काम, हं, की फक्त फुटिंग कॉलम तेही 5 फुटापर्यंत, 3 फुटापर्यंत आणि बीम्स. हं. कारण वरती सगळं फॅब्रिकेशनमध्ये काम होतं. बरोबर. त्याच्यामुळे ते आता सोपं होऊन गेलेलं आहे. आता पहिले सोपं काय होईल. व्हायचं 20-20 फुटाच्या भिंती, हो, हो. त्याच्यावर मग तुमच्या सगळं. कैच्या, हो. त्याच्यावर पत्र, तर त्यावेळेला थोडं रिस्की असायचं ते बरोबर. काम करणं. हं. आता उलट सोपं झालेलं आहे. अच्छा. ठीक आहे. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे. तो म्हणजे तुम्ही मूळचे इथले आहात एवढे वर्ष. जसं हे क्षेत्र बदलताना बघितलंय, तसंच जळगाव जिल्ह्याचा पण तुम्ही एक प्रवास बघितलाय. 25-30 वर्षांपूर्वीचं जळगाव आणि आताचं जळगाव यातला फरक तुम्ही अनुभवताय. या दृष्टीनं हा फरक आहे ते म्हणजे की येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये प्रशासनानं कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे, असं तुम्हाला वाटतं? जेणेकरून जळगावचा एक सर्वांगीण विकास आपण बघू शकतो. एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला काय वाटतं? एक सिंपल सांगतो. जळगावचं लहानपणापासून आम्ही इथेच वाढलेलो आहे. हो, तुम्ही जे बोलले जळगावचं 15-20 वर्षात कायापालट झालेला हो. आहे, 100% झालेला आहे. फक्त काय झालेलं आहे, बिल्डिंग्स उंच उंच वाढायला लागल्या आहेत. हं. पण जळगावचं इंडस्ट्रियल काय डेव्हलप झाले सांगा? काहीच नाही. फक्त बिल्डिंगा उभ्या करून काही उपयोग आहे का? हं. काहीच उपयोग नाही. म्हणजे जळगावची डेव्हलपमेंट ही खूप वेगळ्या पद्धतीने झाली असेल, होतही असेल. पण आज एक दुःख आहे, जळगावकरांचं दुःख मी आज सगळ्यांसमोर सांगतो. जळगावातल्या लोकांनी मुलं-मुली खूप चांगले शिकवले. कोणी IT इंजिनियर बनवले, कोणी काही बनवले, कोणी काही बनवले. पण आज जळगाव जे आई-वडील आहेत ते एकटेच राहतात. कारण मुलं हे पुणे, मुंबईला जाऊन राहिलेले आहेत. कारण की त्यांना पर्याय नाही बिचाऱ्यांना. केलेलं चांगलं शिक्षण करून ते बाहेर गेलेले आहेत. आजच्या कंडिशनला जळगावातले 30% एरिया हा फक्त आई आणि वडील राहतात. मुलांपाशी त्यांना राहता येत नाही. ते मुलं बिचारे येतात सुट्ट्यांमध्ये कधीतरी, पण IT क्षेत्रातल्या मुलांना तोही चान्स कमी असतो. कारण की इंजिनिअर तेही आहेत, आम्हीही आहोत. पण त्यांचं इंजिनिअरिंग हे सगळं बाहेरच्या देशातून नोकऱ्या त्यांना ज्या मिळालेल्या आहेत, त्यांना टार्गेट आहे. तो टार्गेट ह्या जळगावातल्या बिचाऱ्या जे वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना खूप त्रास आहे. तर माझं एक नेहमी आता आयकॉनच्या माध्यमातून, आयकॉन स्टीलच्या माध्यमातून सांगतो, की काहीही करा, पण या बिचाऱ्या आई-वडिलांवर काहीतरी बघा यांच्याकडे आणि काहीतरी क्षेत्र आणा जळगावात सुद्धा, की जेणेकरून ते मुलं आपल्या आई-वडिलांपाशी राहतील आणि ते नातू-नाती आपल्या आजोबा-आजींकडे खेळतील. तर त्या दृष्टीने काम केलं पाहिजे आणि आज मी आभारी आहे आयकॉन स्टीलचा,
की तुमच्या माध्यमातून मला हे 2 शब्द बोलता येऊन राहिले. नक्कीच, क्या बात आहे. तुम्ही आता जी खंत व्यक्त केली ती अगदी बरोबर आहे, की औद्योगिक क्षेत्राचा विकास अजून फार मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि जो होऊ शकतो जळगावसारख्या ठिकाणी. तर मग अशा वेळेला प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत, जेणेकरून तो विकास होईल, चांगल्या कंपनीज इथे येतील. मग त्यासाठी काय केलं पाहिजे? काय नाही, इंडस्ट्रियल झोन आणला पाहिजे इथे हं, आणि त्यांना जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. कंपन्यांना कसं आहे, तुम्ही जागा उपलब्ध करून द्या, त्यांना इलेक्ट्रिसिटी उपलब्ध करून द्या, त्यांना ज्या फॅसिलिटी लागतात ते उपलब्ध करून द्या. बस, बाकी काही बरोबर नाही. आहे. दुसरं काही नाही. ते येतील, आपोआप येतील त्या बिचाऱ्या कंपन्या. आज नक्कीच. छत्तीसगडमध्ये जातात लोकं हो, कंपन्या टाकायला. इंडियाच्या बाहेर सुद्धा आहेत जळगावातल्या काही लोकांच्या फॅक्टऱ्या. हो, हो. अगदीच. तर ते सहजच शक्य आहे. दुसरं मगाशी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे कुठलंही कन्स्ट्रक्शन करताना स्टील आणि सिमेंट हे 2 महत्त्वाचे घटक असतात, जे मजबुतीकरण देत असतात. बाकी जे ॲडिशनल फॅक्टर असतात ते तर नंतर येतात. मग अशा वेळेला स्टील सिलेक्ट करताना काय पॅरामीटर्स जनरली बघितले पाहिजेत? एखाद्या साध्या माणसानं, कारण त्याला स्टीलमधलं काहीच कळत नसतं. मार्केटमध्ये त्याच्यासाठी खूप स्टील अवेलेबल आहेत. काय असतं, जसं एखादी गोष्ट ब्रँड आहे, हं, टाटा, हं. बघण्याची गरज नाही. नाही. तसंच आपल्या स्टीलमध्येही आहे, हं, की आपल्याकडे राजुरी, जालन्याला सगळ्या फॅक्टऱ्या आहेत. हं, तिथलं चांगल्यात चांगलं स्टील म्हणजे राजुरी हं. आणि आपलं हे आयकॉन. आयकॉन स्टील. बरोबर, आम्ही एक सांगतो, ही चिठ्ठी लिहून दिली, तुला कुठून घ्यायचं तिथून घे बाबा, कारण आम्ही बरोबर, कमिशन काही खात नाही. बरोबर. पण स्टील चांगलं वापर, वीट धनलाल शेठचीच वापर, हं. सिमेंट अल्ट्राटेकच वापर. वाह! क्या बात है. कारण तिघी ब्रँड. त्याच्यानंतर आम्ही रितूचा ब्रँड सांगू शकत नाही. हो, आम्ही खडीचा ब्रँड बघतो, बाबा स्पेशल पावना द्या, हो. त्यात ती खडी मिक्स कशी आहे, काय तेवढं बघतो. हं, पण बाकी मेन हे जे शरीर आहे, या शरीरामध्ये जे हाडं आहेत, हो. ते आहे आपलं स्टील. बरोबर. स्टील मजबूत पाहिजे नक्कीच. आणि त्या स्टीलवर जे कोटिंग आहे सिमेंटचं, जे हं, आपलं मांस आहे, हं. ते आहे सिमेंट. हां, ते मजबूत. तर ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कन्स्ट्रक्शन लाईनीत 2च गोष्टी महत्त्वाच्या आहेत, स्टील अँड सिमेंट. बरोबर आहे. आणि तिसरा, चांगला इंजिनियर. हं, हं. अगदी बरोबर. त्याच्याशिवाय होणार नाही. दुसरं आता तुम्ही जसं आयकॉनचं सांगितलंच त्याप्रमाणे मग त्यांच्या सर्व्हिस, डिलिव्हरी आणि अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? नंबर 1 आहेत, नंबर 1. अच्छा. अगदी क्वालिटी. म्हणजे आज त्यांनी मला बोलवलं म्हणून त्यांची तारीफ करणं हा चुकीचा विषय. हं, हं. तसं नाहीये. हं, कधीही जळगावमध्ये कुठल्याही कस्टमरला तुम्ही जर विचारलं हं, आणि चांगल्या इंजिनियरला जर विचारलं, तर तो पहिले या 2 स्टीलचंच नाव घेतो. तुम्ही एकाचं नाही घेत आहे. हं. हे लक्षात घ्या. बरोबर, बरोबर. ते तर आहेच. आता एक खरा अवघड प्रश्न आहे. ते म्हणजे आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केल्यानंतर जर मी असं विचारलं, की त्यातला एकच प्रोजेक्ट सांगा, जो तुमच्या सगळ्यात आवडीचा प्रोजेक्ट आहे, जो कायम आठवणीत राहील. तर तो प्रोजेक्ट कुठला आणि त्याची काय वैशिष्ट्य? नाही, हे सांगणं खूप कठीण आहे. हं, का? कारण प्रत्येक काम मी हे अतिशय मन लावून केल्यामुळेच एवढ्या सेट माझ्या होऊ शकल्या. हं, हं, हं. प्रामाणिकपणे काम केलं, त्याच्यामुळे होऊ शकल्या. तर असं आवडी-निवडीचा विषय मी सांगूच शकत नाही. कारण प्रत्येक बिल्डिंगला एलिव्हेशन मी वेगवेगळा दिलेला आहे. हं, प्रत्येक कस्टमर, ज्या कस्टमरने आमच्यावर विश्वास ठेवून काम केलं, त्याचा बंगला झाल्यानंतर सुद्धा आम्हाला अजूनपर्यंत कुठेही त्रास नाही. कारण क्वालिटी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्रासच नाही. 30-30 साईड सेट करायचो. मला तर इतकं टेन्शन पाहिजे, की कोणाचं काय प्रॉब्लेम, कोणाचे काय. आज 35 वर्षामध्ये माझ्याकडे कुठल्याही साईटचा प्रॉब्लेम नाही. अजून सुद्धा मी कन्सल्टिंगचंच काम करतोय. अजून सुद्धा मी बिल्डर बनवण्याचंच काम करतोय आणि फक्त तुमचा कोरोनानंतर जी काही थोडीशी पोकळी तयार झाली आहे, त्याच्यामध्ये माणसांना रोजगार मिळावा म्हणून मी माझी स्वतःची एकच साईट चालू करतोय हं. आणि दरवर्षी मी एक ती माझी स्वतःची करतो, बाकीच्या सगळ्यांच्या करतो. क्या बात आहे. त्याच्यामुळे मी प्रोजेक्ट सांगू नाही शकत, सांगू नका. की हा खूप चांगला, की हा खूप चांगला. बरोबर. आणि साईट एवढ्या झालेल्या आहेत, की मी आता विसरून जातो, की हं. मी या वर्षी ही केली होती का काय? क्या बात आहे. किंवा फक्त वर्किंग, पैसे कमवण्याचा हे नाही. बरोबर आहे. आता इतके अर्थातच प्रोजेक्ट्स केलेत म्हणजे त्याच्यात इतक्या वर्षात अडचणी पण खूप आल्या असतील. हं. तर मग असा एखादा प्रसंग आठवतोय का, की जो काम करताना काहीतरी अडचण आली? कधी ब्लॅक कॉटन सॉइलची, कधी लेबरच आले नाहीत, कधी मटेरियल आलं नाही, कधी पाऊस अचानक आला. तर अशी एखादी आठवण आणि त्या प्रॉब्लेमवर कशी तुम्ही मात केलीत असा एखादा प्रसंग? असे प्रसंग तर नाही, पण आमच्याकडे बळीरामपेठचा जो एरिया आहे, हं, तिथे पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हं, म्हणजे इतकं पाणी लागतं, की हं, पहिया खोदतानाच आम्हाला 2-2 पंप ठेवावे लागतात पाण्याचे. हं, हं, बस अडचण म्हणजे तेवढीच. मग त्याच्यात आम्ही आर-सी-सी डिझायनर, मिलिंद राठे असो किंवा कोणी हं. असो, सगळ्यांना विचारून, की कसं केलं पाहिजे. एम-एम-के, त्याच्यानंतर आता भरपूर चांगले लोक जुळलेले आम्हाला. बरोबर. त्यांच्या मार्गदर्शनाखाली डबर टाकून त्याच्यावर फुटिंग, एक फुटिंग, इतक्या मोठ्या कामाची एक फुटिंग भरून तो प्रोजेक्ट जमिनीपर्यंत आणल्यावर मग वरचं काम चालू व्हायचं. चालू पण बरोबर. अशी कठीण किंवा काही प्रॉब्लेम किंवा असं काही हं, हं. मला 35 वर्षात तरी जाणवलं नाही. जाणवलं त्यामध्ये. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनिअर्स येत आहेत, तर त्यांच्यासाठी काय एक सल्ला द्याल तुम्ही या क्षेत्रात काम करण्यासाठी, आपल्यासारखीच उत्तम कामगिरी करायची असेल तर? काही नाही, फक्त प्रामाणिकपणे काम करा. हं.
जो मनुष्य प्रामाणिक काम करतो तो हिरोजी इंदुलकर बनण्याचा प्रयत्न करायचा. क्या बात आहे. पैसे कमवणे हा उद्देश ठेवायचा नाही. पैसे बरोबर. काम केल्यावर मिळतातच. हं, हं. कारण हे पहा, हां, फक्त कमी अधिक प्रमाणामध्ये असतं. सॅटिस्फाईड राहा. आज माझ्याकडे जीवनामध्ये मी इतक्या जरी साईट केल्या, पण माझ्याकडे काही 10 स्कोळा नाही आहेत किंवा बाकी एक टू व्हीलरवरती जरी जातो, तरी 10 जण राम-राम ठोकतात. वाह! क्या बात आहे. तर हे होते इंजिनियर शंभू सोनवणे सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे काम इतकं पारदर्शी करा आणि इतकं चांगलं करा. कारण की ज्याप्रमाणे ती बिल्डिंग पुढचे 60, 70, 80 वर्ष टिकणार असते, तेवढंच तुमचं नाव सर टिकणार असतं. 1 सेकंद अजून. नक्कीच. फक्त मी एक निसर्गाबद्दल सुद्धा सगळ्या सिव्हिल इंजिनियर असो किंवा ज्याही कंपन्या स्टीलच्या असतील, सिमेंटच्या असतील, त्यांना फक्त एकच सांगण्याचा प्रयत्न करेल, हं. की ज्या आता शहरं, जंगलं, आता आपल्या शहरांना उपमा दिली जाते, हं. की सिमेंटची जंगलं झालेले आहेत. बरोबर, म्हणजे थोडक्यात झाडांचीच उपमा आपल्याला दिलेली आहे. बरोबर, म्हणजे याचा अर्थ आपण बिल्डिंगा बांधून काहीतरी झाडं तोडलेले आहेत किंवा झाडं तोडतो आहोत बरोबर. किंवा अजून तोडले जातील. तर ह्या कंपन्यांना मी फक्त एकच सांगेल, की तुमची कंपनी जेव्हा चालते, त्यावेळेला त्याच्यासाठी इंधन म्हणून तुम्हाला लाकडं जाळावेच लागत असतील. हं, हं. तर सगळ्या कंपन्यांनी मिळून एक ठरवलं पाहिजे, की एका वर्षी आपण जळगावला घेऊ, एका वर्षी आपण धुळ्याला घेऊ, एका वर्षी आपण नगरला घेऊ. तर ह्या जेवढ्याही स्टील कंपन्या आहेत, सिमेंट कंपन्या आहेत, यांनी एक-एक गाव दत्तक घ्यावं आणि तिथे कमीत कमी 10-10, 20-20, 30-30 हजार झाडं त्यांनी जर लावले आणि प्रत्येक इंजिनियरने जर हे मनात आणलं, की आपण जिथे घर बांधतोय तिथे काही झाडं असतील, ते त्यावेळेला तोडले असतील, तर त्या मालकाला सांगून कमीत कमी 2-3 झाडं त्यांनी लावलेच पाहिजे. का? निसर्गाचं जर संतुलन आपल्याला राखायचं असेल, तर ह्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतील. आणि जर आपण त्या निसर्गाचं संतुलन नाही पाळलं, तर आपली पुढची जी पिढी आहे, हं. त्यांना आपल्यासारखे जे चांगले दिवस हे त्यांना बघायला सुद्धा मिळणार नाही. क्या त्यामुळे बात आहे. निसर्गाचं हे करा, संवर्धन. संवर्धन करा. नक्कीच. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम-उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट्स आपल्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. थँक यू व्हेरी मच.